इस मार्ग में चाहे नर हो या नारी हो, मेरे भगवान के दिए हुए तत्व शब्द नियम से चलता है तो दुखी और दारिद्र्य नहीं रह सकता। हा एक प्रोग्राम है जसा पहिले केसर किस्सा मस्त वाढ होत आहे आवडे हा तू नाही आवडे हा पहिले नसत्या मग तो पहिले पहिले संगत बरोबर नाही आपल्याला होती का संगत बरोबर नाही किती कमवलं तरी कुणाचं नाही कोण साथ द्यायचे नाही आता घरदार तरी बघ चांगला आहे घरदार बघ काय तरी मना आहे मस्त्या करते कोण हा का दोघे ना मना आता कशी मस्त्या करते होय बाबा ऐसे नहीं कर अबे रावण को दिले तुम क्या है जाओ हां समझत नहीं होगा काय म्हणाव लोक पैसाच करते माहित नाही झालं काय आमच्या आई बाईचं पोरं आलं काय अरे बाई आई नाही आला तुला बोलून करायचं आहे सुनले नाही आली हा कोण गेलो ठीक आहे और नहीं आया चारा है ये ऑनलाइन चारा करता अरे म्हणलं का ऑनलाइन आज शाळेत कुणामुळे जातात कुणामुळे जातात तुझ्या हा जेव्हा त्याच्या खात्यामध्ये थोडा लावला किती दिवस झाले किती वर्ष 3 महिने हो आई किती महिने गेले होता आणि तुझ्या मुलाने दवाखान्यात नेला होता बघ घरी किती दिवस झोपला होता किती वर्ष एक वर्ष फोटो बोलते सोन का साथ अब फोटो बोलते तू जेव्हा तो तितके दिवस शाळेत गेला नाही गेला का नाही गेला वरतून दवाखाने गेले आपण गेले का नाही सगळं काही केलं पण आराम पडला आपल्याला अरे आपल्याला आराम पडला का नाही पडला नको एक जाते कामाला जाते सगळं जाते म्हणजे मी मला आता ते तुला झाले आज अंदर आहे कवर करता
असा जमा ज्याच्या हातात बुद्धीचा मोबाईल आहे माझ्याजवळ. तुम्ही असे उदाहरण पाहिलं का तिथं? हो काय असे उदाहरण पाहिलं ऑन द स्पॉट काय हालत राहते लोकांची, त्या बाईची काय हालत असत त्यावेळेला. असे कुठले काय किती लोकांचं भविष्य, किती लोकांचं काय. पण इतके कधी कधी इतकं राग येते मला कारण याच्या त्याला कधी याच्या रिश्तेदाराला कधी भुकून पाहिलं नाही. तो माणूस असते वाईट वाटते कधी कधी. किंमत केली पाहिजे ना. म्हणून आज पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी, जो चांगला नाही माझं नाही. मी आजही बजावून सांगतो, चाहे तो आपला असो की परका असो, साथी मिला घाती तो अकेला वाला. तुम्ही माझ्या साथी जा ना. आपण सगळे एकाच भगवंताचे सेवक आहोत. पण तुम्ही जर धोका देण्याचं काम केलं तर मी तुमचा साथ जोडण्याशिवाय राहणार. कारण तुमच्या दुःखाच्या सरी मी तुमच्या जवळ होतो ना. अरे होतो नाही पैसे घेतले का लगाबाजी नाही केली. लगाबाजी तुम्ही करू नये. गंमत नाही करा. बाईमानी शब्द आपल्याजवळ नाही. आम्ही सांगत होता त्यावेळी थोडे दिवसांनी काम केलं आहे. खूप लोक चांगले आहे, मानतो मी, अजूनही मानतो, किंमत करतो त्या लोकांची. नाही का तसं नाही आहे. मला अर्धा रात्री मला नाही आला तर म्हणता. परंतु तो त्या लायकीचा पाहिजे. आणि जर आता काय आज तुमचे 2 दिवस चांगले निघाले, आज जर तुमचे कोणी साथ देत असेल तर माझं काही गरज नाही. मला लोकांना नाही भेटत. आमचं भावाजी बा बुद्धा आहे ते बिलकुल हर महिन्याचे हवनारे ते विचारतात. शिंदेवाईवर, चंद्रपूर जिल्ह्यातल्या शिंदेवाईवर कदाचित आपल्या वाडीचे लोक येत असतील. आजच्या दिवशी येऊन राहते. आणि मग गोळी आहे एक गोळी आहे या भावाजीला. एक दिवस पुरात पाहून गेला असताना एका पक्षाच्या ढगाला धरून पडण्याची ढगाल फुटून गेली. पण जेव्हा भगवंताचं नाव घेतलं तर एका गवताने धरलं तरी आहे ना. आपल्या भगवंताचं नाव जर आहे तुम्ही समजले नाही
नाही की आपला भगवान काय चीज आहे. त्यांना कळत नहीं वो लोग अपने झूठे भगवान. इस मार्ग में चाहे नर हो या नारी हो, मेरे भगवान के दिए हुए तत्व शब्द नियम से चलता है तो दुखी और दारिद्र्य नहीं रह सकता. तुम्ही हमारे उडवलं लोकांनी. आम्ही त्याची किंमत करतो. आणि बसता बोलता या मी जेव्हा एकदा या भगवंताने मानलं पुन्हा मग इकडे इकडे पाहिलंच नाही. कोणी मला चंदा मागायला येत नाही, कोणी दारूवाला आपल्याजवळ येत नाही. त्याला तो किती मोठा रिश्तेदार असतो तो कोणी नेतात त्याची अवकाश नाही. मी ज्या भगवंतामुळे चांगला झालो, ज्या भगवंतामुळे दुर्दैवाचा अनाथ खात आहोत, ज्या भगवंतामुळे मला मान सन्मान मिळालं, त्या भगवंताची चेष्टा करणं किंवा विडंबना करणं किंवा त्या महान त्यागी बाबा जुंदेजीच्या विचाराला एक परत लावणं हे माझं काम नाही. जो महान मोठा असेल तो तसं काम करू शकते. म्हणून आले विचार करा, जे आपल्याला जमत नाही ते करायचं नाही. कोणी कॅलेंडर दिलं म्हणून जाऊन घरात लावणं पाहिजे, पाहून घ्या तो काय आहे त्याच्यामध्ये. कोणी एखाद्या ठिकाणी प्रसाद वाटलं चांगलं तिथं, असं काम नाही केलं बरं. सावध राहायचं. सावध राहणं हे आपलं काम आहे. आणि मग रात्री वेळातही कोण जाऊन काकाजी माझ्या पोरात तसं झालं, काकाजी तसं झालं, काकाजी तसं झालं. माझी झोप सुद्धा देत नाही बरोबर, तरी मी काही म्हणत नाही. ठीक आहे चला, अडी अडचण येते तर करतीलच. एकदमच चांगलं नाहीये तेव्हा तुम्ही डायरेक्ट एकदम माझ्याकडे घेऊन या किंवा फोन करा. परंतु कार्य घ्यायला सुद्धा नसेल तर 10 वाजता फोन करते मला. 10 10:30 वाजता कार्य घ्यायला फोन करते. आले मला झोपू का नको झोपू, दिवसभर कुठे जाते तू. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कार्य घ्यायचे तर सकाळी घेऊन टाका. एखादी तब्येत खराब आहे किंवा काही आहे तो भाग वेगळा. हे जीवन जगणं आमच्या भगवानाने म्हणते म्हणून आहे, मी चिंता नाही करायची म्हणे. हे किती काही झालं, किती तुम्ही तकलीफ देता, माझा घरचा परिवार किती मी त्याच्याकडे लक्ष देत नाही. मी त्याच्याकडे पाहतच नाही. नाही जमत दूर राहते. तेरा रस्ता अलग आहे, तेरा रस्ता अलग. काय मला माहित आहे ना, आज जे आमचं परिवार दोन टाइमचे कपडे लत्ते खाणं घेणं हे ते ऐश आराम जर कोणापासून भेटत आहे, अरे कोणापासून तो पाहिजे ना तुम्हाला. त्याचं शेवट असं की बोलली असो. आणि उद्या जर ते दिवस आले ना, रडायला तुम्हाला पाणी कमी पडणार आहे. आणि फक्त आम्ही काय करतो तेथपर्यंत आमचे डोळे बंद झाले पाहिजे. म्हणजे आम्हाला पाहणे मिळणार नाही ना, आम्ही पाहिलं नाही.
ज्ञान की तो अज्ञान बनता हो इंसान तुमसे काम का है। अच्छा आरती लोकांची शक्ती देखो आपला नाही आहे। आम्हाला या भावाजी सारख्याचा साथ पाहिजे। हे भावाजी आपल्या आराधना येते ना हर महिन्याला आम्हाला चांगलं आहे। तर लक्षात ठेवायचं कोणत्याही नात्या रिश्त्याच्या कोणत्याही देवा धर्माच्या कार्यक्रमात जायचं नाही, कोणताही सण तेवढा करायचं नाही, कोणत्याही निर्जीव वस्तूची पूजा करायची नाही आणि फालतू गोष्टी ऐकायच्या नाही। ज्याने बोलायचं म्हणजे डायरेक्ट बोलायचं। आणि हे सगळं समजण्यासाठी ती मी चर्चा बैठक घ्यायची होती, कारण मला कळून चुकलं आज बीसीला कार्यक्रम झाला होता पुण्यात आणि भरपूर लोक आले। आता इथे तुम्हाला दाखवलं असं होऊ नका, कारण मी या लोकांसारखं हप्त्यावाडी चर्चा बैठक पंधरवाडी चर्चा बैठक हे सगळं करत नाही। बोलायची अल्लाह हळदी कुंकू अल्लाह अबे कायचे तरी का भाया आहे का? मी सोमतत्वाचे काम करतच नाही, त्याच्यामुळे तुम्ही जर याही गोष्टीच्या जर बरोबर वागले नाही उद्या नाही मनासाठी बघायची आम्हाला साथ देत नाही। एवढं सावधगिरी तुम्हाला देतो चाहे कोणी असो। म्हणजे फरक पडत नाही तुम्ही दवाया करा काही करा का करा मला काही घेणं देणं नाही। पैसा माझा नाही जबाबदार, पैसा मला जात आहे का? हे तर त्यावेळेस तुमच्या परिस्थितीची जाण्याने मौतान होते, पूर्ण भारत तुमच्या उपवासी मरत होते, त्यावेळेस मी या भगवंताकडून तुम्हाला बिना औषध बिना वीज बिना भावना जगण्याची अवस्था सांगितली। आज जर तुमच्याजवळ पैसे आले किती खर्च करा मी तुम्हाला मनाई करणार, मी मना नाही करणार, परंतु तुम्ही जर माझ्या भगवंताच्या हिशोबाने राहिले नाही, तुम्ही जर किंमत केली नाही तर मी तुमची किंमत करणार नाही। आणि पुन्हा एकदा सावधान करतो की आपण या मार्गात खूप सुखी झालो आहोत, खूप समाधानी झालो आहोत, तर भगवंताच्या कार्याची कार्यक्रमाची त्याच्या तत्वशब्द नियमाची आणि सत्यमार्गाला प्रेमाची जो तुमच्यासोबत चांगला वागते त्याच्यासोबत चांगला वागतो, गलत वागत असतो त्याने गलत। एवढं बोलून मी माझे दोन शब्द इथं समाप्त करतो। समोर भावाजी काही बोलत आहेत। साहेबांनी सर्व काही सांगितले आहे, हे अगोदरही सांगितले आहे। हे पाण्याची हे गोष्ट ही तुम्हाला सांगितली। आम्ही दोन माणसं शेताकडे जात होतो, पाणी कोण काढून होता नाल्यात तुझा रोमांचा कोण निघून गेला समोर। नंतर मग मी गेलो लेटो बरोबर पाण्याला काय लागलं भीती वाटते, थोडेसे उठून गेलो फोन काढला टाकलो पाणी मांडूकर झाला, 3 काढ्या टाकलो तर कंबर भर झाला, मधात गेलो तर छाती भर झाला, थोडासा लांब गेलो ये दोन्ही पाडणार। असं कसा एवढं लवकर आपल्याला नारायण वाटते किती आहे। आता थोडासा पाण्यात धडका द्या इकडं तो त्या डोळ्याला काय वाटते लोक बोलणारे आणि मिस्त्री गेला पाण्यात तुला बोलला बोलला थोडासा दिसायला। आता भगवंताचा गुन्हा परसाची कामी त्याच्या खांद्याला निघतो बाहेर, खांद्याला म्हणून काय नाही शकतो एक आजी जशी घडवत नाही चांगला